अशा असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही, त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवत कथा, असा श्री शुकाने विचार करून देवांचा उपहास केला. देवांना अभक्त समजून शुकांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही. अशी ही श्रीमद भागवत कथा देवांनाही दुर्लभ आहे. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला होता, हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवद्रूप असे भागवत शास्त्र पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते.